श्रीराम समर्थ. नाम समाधी सहज समाधी. प्राध्यापक के. बेलसरे लिखित पुस्तकामधील वाचन सुरू आहे. भाग क्रमांक 6. सहज समाधीचा सिद्धांत. 1. सहज समाधीचा अर्थ. समाधी आणि समाधान या दोन्ही शब्दांमध्ये 10 हा मूळ धातू आहे. 10 म्हणजे मन स्थिर करणे किंवा ठेवणे. सम अधिक आ अधिक 10 मिळून समाधी होते. सम म्हणजे अगदी किंवा पूर्णपणे. आ म्हणजे सर्व बाजूने. म्हणून समाधान म्हणजे मन सर्व बाजूने सर्वस्वी पूर्णपणे आत्म्यात गोळा करणे, ठेवणे किंवा एकाग्र करणे. आत्मा आनंदरूप असल्याने त्याच्यापाशी स्थिर झालेले मन देखील आनंदरूप बनते. अशा आनंदरूप मनाला जी शांत, स्थिर, तृप्त, संशयरहित व समाधानाची अवस्था येते तिला समाधी असे म्हणतात. एखाद्या योग्याप्रमाणे तासनतास आसनावर बसून डोळे मिटून व मन अत्यंत एकाग्र करून समाधी साधते हे खरे, परंतु समाधी साधण्यास प्रपंच व व्यवहार सोडून तसेच बसावे लागते हे मात्र खरे नव्हे. आपले मन निरंतर समाधानी, शांत, तृप्त व आनंदाने भरलेले राहणे हा समाधी अवस्थेचा प्राण आहे. आनंद सगळ्यांच्या अंतर्यामी असल्याने समाधी साधण्यास दैनंदिन व्यवहार न बिघडणारा मार्ग असला पाहिजे. त्याचे नाव सहज समाधी. सामान्यपणे योगी आसनावरून उठला की त्याची समाधी उतरलेली असते. असली चढणारी व उतरणारी समाधी प्रापंचिकाच्या उपयोगाची नाही. सर्व व्यवहार चालू असता आणि प्रपंचातील सगळ्या भानगडी होत असता जशीच्या तशी टिकणारी चालती बोलती समाधी त्याला हवी, म्हणजेच त्याला सहज समाधी हवी. सह म्हणजे बरोबर, त्याच वेळी किंवा संगतीने. ज म्हणजे जन्मलेले, अर्थात सहज म्हणजे बरोबर जन्मलेले, स्वाभाविक किंवा नैसर्गिक. जे स्वाभाविक असते किंवा अभ्यासाने तसे बनते ते विनायास घडते व सर्व प्रकारच्या परिस्थितीत कायम टिकते. म्हणून सहज समाधी म्हणजे देहाच्या कोणत्याही अवस्थेत आणि प्रपंचाच्या वाटेल त्या परिस्थितीत विनासायास टिकणारी मनाची समाधानरूप, शांत, तृप्त व आनंदमय अवस्था होय. प्रपंचामध्ये आपल्या वाट्यास आलेले व्यवहार देहाने यथासांग करीत असता आपल्या मनाचे समाधान अचल राखण्याचा हा मार्ग आहे. 2. समाधानाचे महत्त्व. समाधानी माणसाचे संबंध जीवन आनंदाने भरून जाते. मानवी जीवनाचे खरे खरे ध्येय त्याच्या पदरात पडते. तो संत पदवीला पोचतो. म्हणूनच कोट्यावधी लोकांवर सत्ता गाजवणारा राष्ट्रपिता असो, ऐश्वर्यात व देहसुखात लोळणारा गर्भ श्रीमंत असो, विद्येचे माहेरघर असणारा महापंडित असो, शत्रूला जिंकून दीन करणारा सेनापती असो किंवा साहित्य, संगीत, नाट्यादी कलांमध्ये प्रवीण असणारा कलावंत असो, हे सगळे लोक समाधान मिळवलेल्या संतांपुढे नतमस्तक होतात. प्रापंचिकाला तर समाधानाची अत्यंत जरूर असते. जगातील सामान्य माणसाचे प्रापंचिक जीवन बहुतांशी सारखेच असते. आपली प्रकृती निरोगी असावी, बायको किंवा नवरा मनासारखा असावा, मुले बाळे असावीत व ती चांगली निपजावीत, घरदार असावे, मध्यम स्थितीचे अन्न वस्त्र मिळावे, म्हातारपणी कष्ट नसावेत आणि अखेर अनायासे मरण यावे, अशा सामान्य माणसाच्या अपेक्षा असतात. कोणाच्याही जीवनात ह्या सगळ्या अपेक्षा फलद्रूप होत नाहीत. प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी कमी पडतेच. जे कमी पडते तेवढेच मनाला बोचते. त्यामुळे जीवनात जे मिळालेले असते त्याची किंमत वाटेनाशी होऊन मनाचे समाधान नाहीसे होते. स्वाभाविकपणे वाट्यास आलेला प्रपंच सोडून किंवा सर्व संग परित्याग करून किंवा प्रपंचाची हेळसांड करून मनाचे समाधान साधता येते. काही लोक तसे साधतात, पण हा काही सर्वसामान्य मार्ग नव्हे. प्रपंचात प्रापंचिकाप्रमाणे राहून समाधान मिळवणे यात खरी शोभा आहे. म्हणून प्रपंचात व्यवस्थित राहून समाधान साधलेला माणूस पाहिला की संतांना परमानंद होतो. वास्तविक समाधान आणि प्रपंच हे काही एकमेकांच्या उलट नाहीत. त्यांच्यामध्ये मुळात कसलाही विरोध नाही. यासाठी ज्याच्या जीवनात
प्रपंचाची समाधानाशी जोड घातली जाते त्याचे जीवन सर्वांग सुंदर होते व ते समाजाच्या अधिक उपयोगी पडते. 3 नंबर, समाधानाचे स्वरूप. समाधान हा सबंध जीवनाचा प्रधान गुण आहे असे म्हणायला हरकत नाही. पशुमध्ये व मनुष्येतर प्राण्यांमध्ये परिस्थितीत बदल झाला की त्याचे दडपण त्याच्या शरीरावर पडते. त्यातील समतोलपणा भंग पावतो. तो भंग पावला की प्राणी हालचाल करू लागतो. समतोलपणा मूळ पदावर आल्याबरोबर त्याचे कर्म थांबते व तो स्वस्थ होतो. माणसाचे असेच आहे. फरक इतकाच की माणसाच्या जीवनातील समतोलपणा अधिक आतला म्हणजे मानसिक असतो. ह्या कारणाने माणसाचे समाधान बिघडण्यास परिस्थिती जशी कारण होते तसे त्याचे मन देखील कारण होते. परिस्थितीमध्ये बदल झाला की माणसाच्या मनाचा समतोलपणा बिघडतो आणि तो अस्वस्थ होतो. पण पुष्कळ वेळा परिस्थिती पूर्ण अनुकूल असून देखील केवळ भीतीने किंवा काळजीने मनाचा समतोलपणा बिघडला तरी माणसाचे समाधान हरपते. याच्या उलट परिस्थिती प्रतिकूल असूनसुद्धा जर निर्भयतेने मनाचा समतोलपणा कायम राहिला तर माणसाचे समाधान अभंग राहते. सारखे बदलणे हा परिस्थितीचा स्वभाव असल्याने प्रपंचामध्ये नाना प्रकारचे प्रसंग येतात व ते येणारच. कधी सुख तर कधी दुःख, कधी निंदा तर कधी स्तुती, कधी मान तर कधी अपमान, कधी यश तर कधी अपयश, कधी जय तर कधी पराजय, कधी संयोग तर कधी वियोग, कधी रोग तर कधी आरोग्य, कधी भांडण तर कधी स्नेह, कधी युद्ध तर कधी शांती, कधी जन्म तर कधी मृत्यू. असे सर्व प्रसंग जगाच्या व्यवहारात आलटून पालटून चालू असतात. त्यापैकी सर्वच प्रसंग आपल्यावर येतात असे नाही, परंतु कधी मनासारखे होणे तर कधी मनाच्या उलट घडणे हे मात्र प्रत्येकाला अनुभवावे लागते. त्यामध्ये आपल्या मनाचा समतोलपणा टिकला तर आपले समाधान अभंग राहते. यावरून असे ध्यानात येईल की समाधान देहाचा धर्म नाही, ती एक मनाची अवस्था आहे. समाधान मनाला शांत करते. शांत मनाला हवे पण नसते. हवे पण नसल्याने ते तृप्त मन सदा आनंदी असते. म्हणून समाधान आनंद रूप असते. आनंद म्हणजे अखंड प्रसन्नता. आनंदाला रंग नाही, रूप नाही, वजन नाही किंवा आकार नाही. काल, आज, उद्या तो जसाचा तसाच राहतो. परिस्थितीचा त्याच्यावर परिणाम घडत नाही. मनासारखे घडून आले तर तो जसा टिकतो तसाच, मनाच्या अगदी उलट घडले तरी तो टिकतो. केव्हाही तो ताजेपणाने अनुभवास येतो. त्याला जुनेपणा किंवा शिळेपणा कधीही येत नाही. त्याच्यामध्ये वाढ होत नाही, त्याचा कधी क्षय होत नाही. खरा चांगला असल्याने तो पूर्ण निर्दोष असतो. अत्यंत निर्मल, सर्वस्वी, पवित्र व परम मंगलमय असलेला हा आनंद चैतन्य स्वरूप आहे. ज्ञानी पुरुष त्याला सच्चिदानंद स्वरूपी आत्मा म्हणतात, तर भक्त त्यालाच भगवंत किंवा ईश्वर म्हणतात. स्वानंद रूपाने आत्मा सर्वांच्या हृदयात वास करतो. म्हणून जे मन बाहेरचा नाद सोडून आत्म्यातच म्हणजे भगवंतापाशीच रममाण होते ते आनंदमय किंवा समाधान रूप बनते. 4 नंबर, समाधान का हरपते? प्रश्न. जीवनाबरोबर सहजपणे वावरणारा व प्रत्येकाच्या हृदयात राहणारा आनंद भोगणे व अखंड प्रसन्न राहणे हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. पण हा हक्क आज आपण गमावून बसलो आहोत. आपले समाधान हरपले आहे. असे घडून येण्याचे कारण काय? उत्तर. आनंदाचे स्थान देहाच्या पलीकडे असल्याने मनानेच तो भोगायचा असतो. मनाचे लक्ष जोपर्यंत हृदयातील स्वानंदाकडे गुंतलेले असते तोपर्यंत मन समाधान रूप असते. पण ज्या क्षणी मनाचे लक्ष स्वानंदावरून बाजूला सरते त्या क्षणी आनंद लोपतो. आनंदावर झाकण आले की मनाचे समाधान हरपते. आनंद अत्यंत शांत व तृप्त असतो. आनंद गमावलेले मन अशांत व अतृप्त होते. अतृप्त मनाला चैन पडत नाही. सध्या आहे त्याहून काहीतरी निराळे असावे असे मनाला सारखे वाटते. आपले काहीतरी गमावले आहे, आपल्याला काहीतरी हवे आहे, या कल्पनेने मन अस्थिर बनते. अस्थिर मनाला अस्थिर वस्तू खऱ्या वाटतात व म्हणून त्या हव्याशा वाटतात.
इंद्रियांना दिसणाऱ्या जगातील सर्व वस्तू अस्थिर असतात. त्या उत्पन्न होतात व कालांतराने नाश पावतात. त्यांच्यामध्ये सारखा बदल होतो. त्यांना दृश्य असे म्हणतात. आपला गमावलेला आनंद दृश्यामध्ये मिळेल ह्या कल्पनेने मन दृश्याच्या नादी लागते. परंतु ही कल्पना पुढे खरी ठरत नाही. सर्व दृश्य वस्तू सारख्या बदलत जातात. बदलणारी वस्तू अपूर्ण असते. अपूर्ण वस्तू पूर्ण सुख म्हणजे आनंद देऊ शकत नाही. जेवढ्या वस्तूचा जीव असतो तेवढे सुख ती देऊ शकते. ते सुख एकदा भोगले की मन त्या वस्तूला विटते. म्हणून दृश्य वस्तूंना चिकटलेले मन सतत नव्या वस्तू शोधित राहते. परंतु 100 वेळे गोळा केले तरी एक शहाणा माणूस होत नाही. त्याचप्रमाणे नवीन वस्तू कितीही मिळवल्या तरी पूर्ण आनंद काही पदरात पडत नाही. बाहेर सुख सापडेल या भ्रामक कल्पनेने मन इंद्रियातून सारखे बाहेर धावते. नाना प्रकारच्या वस्तूंवर ते चिकटून बसते. त्या वस्तूंवर कालाची सत्ता चालते. त्यांचा संयोग होणे व तो टिकवून धरणे किंवा त्यांचा वियोग न होऊ देणे दोन्ही आपल्या हातात नसते. दृश्य वस्तूंवर मोहित झालेल्या मनाला त्यांचे संयोग वियोग आवरता येत नाहीत. म्हणून वस्तूंच्या संयोग वियोगाने दुःख आणि सुख यांचे रहाटगाडगे चालू होते. सुखाने काय किंवा दुःखाने काय मनाला हेलकावे बसतात. त्यामुळे समाधान हरपते. शिवाय दृश्य वस्तू मर्यादित असतात, आकुंचित असतात. त्यांच्यावर जीव टाकणारे मन त्यांच्यासारखेच आकुंचित बनते. आकुंचितपणाला स्वार्थ असे म्हणतात. प्रत्येक माणूस आपला स्वार्थ साधण्याची धडपड करतो. त्यामुळे परस्परांमध्ये स्पर्धा व संघर्ष निर्माण होतात. संघर्षाच्या खेचाखेचीत कोणाचाही स्वार्थ पूर्णपणे साधणे कधीच शक्य होत नाही. अर्थात प्रत्येकाच्या अनेक इच्छा तृप्त राहतात किंवा विफल होतात. या विफलतेने मन निराश व उदास बनते. म्हणून समाधान हरपते. स्वानंदाला विसरलेले मन जगाच्या भरवशावर जगते. जगालाच पूर्णपणे सत्य मानून चालल्याने जगातील सर्व घडामोडींचा मनावर सतत परिणाम होत राहतो. आपल्याला जे हवे ते मिळेल याची खात्री नसते. आपल्याला जे नको ते टळेल असा भरवसा नसतो. पुढे जे घडणार आहे ते आपल्या हातात नाही ही खात्री असल्याने कसे होईल, काय होईल अशी सतत भीती मनाला वाटते. भीतीमधून काळजी जन्मास येते आणि काळजीने एकदा का मनाला ग्रासले म्हणजे समाधान एकदम अंतर्धान पावते. पुढे आहे 5 नंबर कर्तेपणाचा गोंधळ. ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.